याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरो पोटे, आजे देतो पोट भरे, पुरे म्हणाल तो वरे. विठ्ठला विठ्ठला करो प्रथम काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपेच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्. खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते. सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूपगणेषु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुनी आता. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरे. प्रस्तुत आजच्या आपल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून भगवान गोपाळांना आश्वासन देत आहेत असा हा अभंग आहे. आज आपलं हे काल्याचं कीर्तन आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, आपण जो जो काय उत्सव करतो त्या उत्सवाची परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनाने करतो. काल्याचं कीर्तन झालं की उत्सव संपला. काला हा समाप्तीचा निदर्शक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा, काला हा परिपूर्णतेचा द्योतक आहे. काल्याच्या कीर्तनाने आपल्या कार्याची केवळ समाप्तीच होते असं नसून आपल्या कार्याला पूर्णता येते. आणि तिसरा महत्त्वाचा भाग असा की काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला प्रसाद देत आहेत. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ,
पंढरनाथ भगवान आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे. म्हणजे आजचं कीर्तन हे प्रसादाचं आहे. कोणी म्हणेल प्रसादाचं असेल तर येऊ द्या लवकर, तर तो प्रसाद सेवन करण्याची रीत सांगितलेली आहे. तो तेची अनुवाद सदा सर्व काळा करणी गोपाळ काला सेवू करणी गोपाळ काला सेवूरा तेची अनुवाद सदा सर्व काला सेवन करण्याची रीत सांगितलेली आहे. तो तसा सेवन करता येत नाही आणि तसा जर सेवन केला तर तो प्रसादही होत नाही. तसा सेवन केला तर ते मुरमुरे खाल्ले असं होईल, दहीलाह्या खाल्ल्या असं होईल, प्रसाद घेतला असं होणार नाही. कारण प्रसादत्व केव्हा येतं? ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायलं जातं, ते श्रवण केलं जातं, त्यानंतर त्याला प्रसादत्व येतं. तुकोबारा म्हणतात, आम्ही तो गोपालकाला सेवन करू, पण केव्हा करू? हेच अनुवाद सदा सर्व काळ करुनी गोपाळ काला सेवू. अनुवाद करुनी गोपाल काला सेवू. अनुवाद करू आणि नंतर तो काला सेवन करू असं तुकोबारा म्हणतात. म्हणून अगोदर आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं आहे, ते श्रवण करायचं आहे, त्यानंतर तो काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही म्हणाल मग ते कोणतं चरित्र सांगणार? तर तुकोबारा म्हणतात, ते चरित्र उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे उच्चारावे केले देवे गोकुळी. देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. आता कोणत्या देवाचं सांगावं चरित्र? इथे देवे म्हटलंय. देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. म्हणजे गोकुळात कोणता देव होता? कृष्ण होता. कृष्ण गोकुळी जन्मला. म्हणजे कृष्णाचं चरित्र सांगावं हे नक्की झालं पहिलं. त्यानंतर कोणतं चरित्र सांगावं? त्याने गोकुळात केलं ते सांगावं. गोकुळी केले ते उच्चारावे. त्याने गोकुळात जे केलेलं आहे ते चरित्र सांगावं. गोकुळातलंच का सांगावं बरं? याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगावं. मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही, तिथे मारामाऱ्या केल्या. कंसाला मारलं, चानुराला मारलं, मुष्टिकाला मारलं. मथुरेत गेल्यावर काला केला नाही की त्यानंतर द्वारकेत गेल्यावरही काला केला नाही. काला केला तो गोकुळात केला. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र या 3 स्थानी घडलेलं आहे. ही 3 स्थानं आहेत: गोकुळ, मथुरा आणि द्वारका. 3 कालखंड पडतात भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे. पहिला कालखंड आहे गोकुळातला. वयाच्या 11.5 वर्षापर्यंत भगवान श्रीकृष्ण गोकुळात होते. त्यानंतर अक्रूर न्यायला येतो, तो भगवंताला बलराम दादाला घेऊन मथुरेला जातो. हा दुसरा कालखंड. आणि मथुरेतही जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्यानंतर भगवंताने उग्रसेनाची समजूत काढली की तुमचा आग्रह मी इथे थांबव म्हणून, पण मी इथे थांबल्यामुळे जरासंध स्वाऱ्या करतो आहे,
मी इथे नसल्यावर तो करणार नाही, म्हणून मला तुम्ही इथे थांबण्याचा आग्रह धरू नका, मी जातो. उग्रसेनजी म्हणतायत तुम्ही गेल्यानंतर तो मला इथे त्रास देईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात देणार नाही, आणि जर दिलाच तर मला फक्त मिस कॉल द्या की मी त्याच क्षणात येऊन त्याचं पारिपत्य करेल. अशी उग्रसेनाची समजूत काढली आणि भगवंताने मथुरा सोडली. केव्हा? जरासंधाने उपद्रव दिल्यानंतर. तुकोबराय म्हणतात तेथे दैती उपसर्ग केला लोका, मग रचिली द्वारका. तुका म्हणे द्वारका रचिली. केव्हा रचिली? दैती उपसर्ग लोका केला तेव्हा. जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी जिथे असेल तिथेच हा स्वारी करतो आहे, म्हणून माझ्यामुळे इथल्या जनतेला उपद्रव होतो आहे, सार्वजनिक मालमत्ता नष्ट होते आहे, जीवितहानी होते आहे, वित्तहानी होते आहे. मग मी इथे राहून जर हे घडत असेल तर मी इथं राहायचं कशा करता? त्यापेक्षा मी इथून जातो, तो उपद्रव देणार नाही, आला तर मी त्याचं पारिपत्य लगेच करून टाकेन. म्हणून देवाने मथुरा सोडली आणि रचिली द्वारका. तुका म्हणे कुठे रचिली? रचियेला गाव सागराचे पोटी. समुद्राकडे जागा मागून घेतली आणि तिथे द्वारकापुरी वसवली, आणि भगवान तिथे राजे झाले, स्वतंत्र राजे झाले. गड्यांनो राजा केरे झाला, कृष्ण सिंहासने बैसला. आणि द्वारकेचं राज्य भगवान श्रीकृष्णाने अतिशय उत्तम केलं, अतिशय उत्तम केलं. किती उत्तम केलं राज्य! त्या राज्याचा गौरव जगद्गुरु तुकोबरायांनी अर्ध्याच चरणात केलेला आहे की भगवान श्रीकृष्णाने द्वारकेचं राज्य किती उत्तम केलं. अर्ध्याच चरणात गौरव आहे. काही चिंता कोना नाही कोणे विशी, करी द्वारकेसी राज्य देव. देव द्वारकेसी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कोणे विशी. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच चिंता नव्हती, असं राज्य भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये केलं. आता सध्या आपलं राज्य कसं चाललंय? कोणालाही चिंता आहे, कशाची आहे. माझे राज्यकर्त्यांना विनंती आहे, ज्यांना सत्तेची संधी प्राप्त झालेली आहे त्यांनी असं राज्य करावं की भगवान प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्यावा, भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा, आणि कोणालाच चिंता राहू नये आणि कशाचीच राहू नये, असं राज्य करावं. विठ्ठल भगवंताने असं राज्य केलं. काही चिंता कोणा नाही कोणे विशी, करी द्वारकेसी राज्यदेव. आणि हे किती दिवस केलं माहिती आहे का? 100 वर्ष राज्य केलं भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत. 100 वर्ष. एकूण कृष्ण अवताराचा कालखंड 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचा कालखंड कृष्ण अवताराचा आहे. वयाच्या 11.5 वर्ष गोकुळात होते, 13.5 वर्ष मथुरेत होते, 25 झाली, आणि 100 वर्ष द्वारकेत. 100 वर्ष द्वारकेचं राज्य केले. एकूण 125 वर्षाचा कृष्ण अवताराचा कालखंड. तर या 3 कालखंडापैकी काला जो भगवंताने केलेला आहे तो फक्त गोकुळात केला आहे. मथुरेत गेल्यावर नाही की द्वारकेत गेल्यावर नाही, तर गोकुळात जो काला केला तो का केला, कोणाबरोबर केला, देवाने त्याच्यातून काय साधवलं, आणि आज तुम्ही आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज काय. मला एक नेहमी जाणवतं, प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी काल्याच्याच कीर्तनाची पद्धत संतांनी का घालून दिली. यात काय संतांचा नेमका उद्देश आहे, तर ते मार्मिक चिंतन मी आपल्याला काल्याचा विषय सांगताना सांगेल. तूर्ताभंगाचा भावार्थ संपू. तर काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगावं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. ते हे दर्शक सर्वनाम आहे. ते चरित्र उच्चारावं. कोणतं? गोकुळी केले ते. गोकुळात केलेलं ते चरित्र सांगावं. म्हणून गोकुळातलं चरित्र ज्या अभंगात आलेलं असेल असाच अभंग आज सेवेला घ्यावा लागतो. या दृष्टीने कीर्तनकार आजचा बांधलेला आहे, उपरण्याने नाही.
तो या नियमाने बांधलेला आहे की त्याने गोकुळातलं चरित्र सांगावं आणि गोकुळातलं चरित्र 3 विभागात साठवलेलं आहे, 3 प्रकरणात साठवलेलं आहे. बालक्रीडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सदरामध्ये भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र सांगितलेलं आहे. म्हणून यापैकी काल्याचे जे अभंग आहेत त्यातील हा एक अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. भगवान श्रीकृष्ण गोपाळांना यातून आश्वासन देतात. आश्वासन देण्याची का पाळी आली? भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला गोपाळांकडे बारकाईने पाहिलं त्यावेळेला सर्व गोपाळ असे अशक्त दुर्बल दिसून आले. उद्बत्ती पैलवान. भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व गोपाळांना जमा केलं. अरे तुम्ही अशक्त का, दुर्बल का? तुमच्या आधारावर मला अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करायचा आहे. दुष्टांचं निर्दळन, भक्तांचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना हा 3 कलमी कार्यक्रम आहे माझा. तर यात दुष्टाचं निर्दळन करणं हे महत्त्वाचं कार्य आणि त्या दुष्टांना मारण्याकरता तुम्ही सशक्त असायला पाहिजेत ना, बलवान असायला पाहिजेत ना. तर तुम्ही अशक्त का, दुर्बल का? मला समजत नाही. आपल्या या गोकुळात काय कमी आहे? हे गोकुळ आहे. गोकुळ, गो म्हणजे गायी आणि कुल म्हणजे समूह. गायींचा समूह जिथे भरपूर आहे त्याला म्हणतात गोकुळ. भगवान म्हणतात आपल्या या गोकुळात किती गायी आहे? गायीच गायी आहे म्हणून तर गोकुळ. गोकुळात खूप गायी होत्या. किती गायी होत्या? मी तुम्हाला यादी देतो, तुम्ही बेरजा ओढण्याचं काम करा. किती गायी होत्या तिथे गोकुळात? त्या व्रजभूमीमध्ये 9 उपनंद होते, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानुवर होते आणि 1 नंदराज होते. ही जी मी नावं घेतली ना, ही नावं म्हणजे त्या काळातल्या पदव्या आहेत. पदव्या कोणाकडे किती गायी असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा या पदव्या आहेत. जसं नगरपालिकेत निवडून येणाऱ्याला आपण काय म्हणतो? नगरसेवक म्हणतो. विधानसभेवर निवडून येणाऱ्याला आमदार म्हणतो. लोकसभेवर निवडून येणाऱ्यांना खासदार म्हणतो. हे जसं आहे तसं त्या काळात कोणाकडे किती गायी असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा या पदव्या होत्या. तर उपनंद कोणाला म्हटलं जात असे? तर ज्याच्या घरी 5 लाख गायी आहेत, 5 लाख गायीचा जो मालक आहे त्याला उपनंद म्हटलं जात असे. गर्गसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये गर्गमुनींनी ही यादी दिलेली आहे, ती मी तुमच्या पुढे ठेवतो आहे. उपनंदश्च कथितः 5 लक्ष गवाम पती. 5 लक्ष गवाम पती उपनंदः कथितः. 5 लाख गायचा मालक उपनंद म्हटला जात होता. आणि असे 5 लाख गायी असणारे उपनंद तिथे एकूण 9 होते. 9 5 45 लाख गायी ह्या उपनंदांच्या झाल्या. 9 नंद होते तिथे. नंद कोणाला म्हटलं जात असे? 9 लाख गायचा जो मालक तो नंद. नंद प्रोक्त सगोपालैर 9 लक्ष गवाम पती. 9 लक्ष गवाम पती नंद हा प्रोक्त. 9 लाख गायचा मालक नंद म्हटला जात होता. आणि असे 9 लाख गायी असणारे नंदही तिथे 9 होते. 9 81 लाख गायी ह्या नंदांच्या झाल्या. 6 वृषभानू होते तिथे. वृषभानू कोणाला म्हटलं जात असे? 10 लाख गायचा जो मालक तो वृषभानू. वृषभानु सब उक्तो यो 10 लक्ष गवाम पती. यहाँ 10 लक्ष गवाम पती 6 वृषभानु उक्ता.
10 लाख गायचा मालक तो वृषभानू म्हटला जात होता. आणि असे 6 वृषभानू होते तिथे. 10 सख 60 लाख गायी ह्या वृषभानूंच्या झाल्या. 2 वृषभानूवर होते. वृषभानूवर कोण? अर्धा कोटी गायी ज्याच्या घरी, 50 लाख गायीचा मालक तो वृषभानूवर म्हटला जात होता. कोट्यर्धंतु गवाम यस्य वृषभानुवरस्तु 6 वृषभानुवर हा कोट्यर्धम गवाम यस्य, अर्धा कोटी गायी ज्याच्या, तो वृषभानुवर म्हटला जात होता. आणि असे वृषभानुवर 2 होते तिथे. त्यांची नावही सांगितलेली आहेत. एतादृशौ व्रजे द्वौतु सुचंद्रो द्रोण एवच. सुचंद्र आणि द्रोण ही त्यांची नावं आहेत. हे 2 वृषभानुवर होते. म्हणजे या दोघांच्या किती झाल्या? 1 कोटी गायी झाल्या. आणि एक नंदराज होते. नंदराज कोणाला म्हटलं जात असे? 1 कोटी गायीचा जो मालक तो नंदराज. गवाम कोटीर गृहे यस्य नंदराजस्य एव ही. 1 कोटी गाय ज्याच्या घरी तो नंदराज म्हटला जात होता. आणि असे नंदराज भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. भगवंताच्या घरी 1 कोटी गाय होत्या. आमचे काही कीर्तनकार सांगतात भगवंताच्या घरी 9 लाख गाय होत्या. आणि त्याला प्रमाण दिलं जातं, आई मी तुझा एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख. पण त्या चरणाचा स्पष्ट अर्थ आहे, गायी राखीतो 9 लाख म्हटलंय, गायी आहेत 9 लाख असं नाही म्हटलं. गायी राखीतो 9 लाख म्हटलंय. भगवंताच्या घरी 1 कोटी गाय होत्या. त्यापैकी काही गायी अतिशय चंचल, कोणाला आवरायच्या नाही. त्या म्हणावं कृष्णा आम्ही या काही गाय सांभाळत नाही. भगवान म्हणतात जे आवरत नसते त्या माझ्याकडे पाठवा. अशा एकूण 9 लाख गाय भगवान श्रीकृष्ण एकटे सांभाळत होते. आणि बाकीच्या 91 लाख गाय सांभाळण्याकरता हजारो नोकर होते भगवंताचे. ते काय 1 कोटी गाय असे भगवंताच्या घरी. म्हणून नंदराज म्हटलं जात होतं भगवंताच्या वडिलांना. अशा गायी एकूण तिथे होत्या. किती झाल्या? मी तुम्हाला बेरजावळ नाहीचं सांगितलं होतं. 3,86,00,000 झाल्या. 3,86,00,000 झाल्या. ह्या कोणाच्या झाल्या? कॅबिनेट दर्जाचे जे उच्चस्तरीय त्यांच्याच झाल्या ना. बाकी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, इतर लोकांच्या, किरकोळ लोकांच्या 100, 200, 1000, 500 तरी गायी असतील की नाही प्रत्येकाच्या. म्हणून त्या विभागाला गोकुळ असं नाव पडलेलं होतं. गोकुळ गायींचा समुदाय, गायींचा समूह भरपूर म्हणून गोकुळ. आजही गोकुळ शब्द आपण वाक्प्रचारात वापरतो. बोली भाषेमध्ये गोकुळ शब्द आपण वापरतो. केव्हा वापरतो? आधिक्य सांगायचं असलं का. घर अहो गोकुळ, घर गोकुळासारखं भरलं म्हणतो. केव्हा? एकही पोरग घरात नसल्यावर त्यावेळेला म्हणतो का घर गोकुळासारखं भरलंय? नाही. अनेक असल्यानंतर, भरपूर असल्यानंतर मग त्यावेळेला म्हणतो ते घर म्हणजे गोकुळ आहे. तिथे काय कमी आहे? कसलीच कमतरता नाही, कसलीच उणीव नाहीत. ते घर म्हणजे गोकुळ, म्हणजे आधिक्य. खूप गायी. मला एक सांगा, इतक्या गाय तिथे होत्या, मग त्यापैकी निम्म्या तरी दूध देणारे असतील की नाही? 1/4 तरी असतील की नाही? मग इतकं जर दूध आहे तर दही तूप लोण्याला काही कमतरता असेल का? मग दूध दही तूप लोणी इतका सकस आहार जर भरपूर आहे तर गोपाळ सशक्त असायला पाहिजेत की नाही? मग इतका सकस आहार असताना गोपाळ सशक्त दिसेनात, तेव्हा भगवान म्हणतात का रे गोपाळांनो, आपल्या गोकुळात कमी काय आहे? दैदूत तुपलोनी इतकं भरपूर आहे, सकस आहार भरपूर आहे, तुम्ही सशक्त का नाही, दुर्बल का? गोपाळ म्हणला देवा तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही सशक्त असायला पाहिजे कारण सकस आहार भरपूर आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, मग का तुम्ही बलवान नाही? अहो सकस आहार भरपूर आहे पण आम्हाला मिळेल तर ना, म्हणजे तुम्हाला मिळत नाही. नाही मग हा माल जातो कुठं? म्हणजे निर्यात होते, मथुरेच्या बाजाराला विकायला जातो आहे सगळा. हो सगळा. आणि एक लक्षात घ्या, एकदा विकायची सवय लागली का ठेवायची सवय राहत नाही.
तो म्हणतो एवढं ठेवून काय, जर 1 लिटर 2 लिटर राहिलं तर 30 दिवसाचे किती झाले, 60 लिटर झाले, महिन्याचे झाले, वर्षाचे किती झाले, आणि मग एवढी नुकसान एवढी तूट कशा करता. म्हणून 100 लिटर दूध घालणाऱ्या लोकांच्या घरी दुपारी लोकांना कोरा चहा प्यायची पाळी येते, दूध नाही. विकायची सवय झाली का ठेवायची सवय राहत नाही. सर्व माल विक्रीला जातोय मथुरेला. आम्हाला मिळतं ते ताक, त्या ताकावर आम्ही किती बलवान होणार. मथुरेला जात आहे विकायला. भगवान म्हणतात आता मोठा धोका झाला माझ्या राज्याला. तुम्हाला न मिळणं हा पहिला धोका, की त्यामुळे तुम्ही अशक्त राहिला, दुर्बल राहिलात. आणि तो माल मथुरेला विकायला जातो, हा महान धोका. महान धोका कसा? मथुरेला कोण आहेत? कंसाचे लोक, दुष्ट. आणि तेच होतात आपला माल खाऊन पुष्ट. माल आपला खातात ते, बलवान होतात ते. म्हणजे पर्यायाने आपणच आपल्या शत्रूची शक्ती वाढवतो आहे, आपणच शत्रूला बलवान करतो आहे. आणि शत्रू जर बलवान झाला तर आपल्याला तो घातक होणार. आपल्यावर कधी आक्रमण करेल, कधी अतिक्रमण करेल सांगता येत नाही. हा धोका आहे मोठा. म्हणून भगवंताने विचार केला, मी राजा आहे आणि राजावर प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी असते, तेव्हा मला हे कर्तव्य पार पाडलं पाहिजे. जर यांना मिळत नाही तर आपण हात घातला पाहिजे. भगवंताने लगेच निर्णय घेतला आणि वट हुकूम जारी केला. कोणीही दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला विकायला न्यायचं नाही. निर्यातीवर बंदी आणली देवाने. महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, तब्येतीत फरक दिसेना. 4 महिन्यात 6 महिन्यात तरी फरक दिसायला पाहिजे ना काहीतरी, पण फरक काहीच दिसेना. भगवंताने पुन्हा तातडीची मीटिंग घेतली. का रे गोपाळांनो, 6 महिने झाले राज्यबंदी लागू करून, अजून तुमच्या तब्येतीत सुधारणा का नाही? गोपाळ म्हणतात होईलच कशी काय? का बरं निर्यातीवर बंदी आणली? ती निर्यातीवर बंदी तुमची कागदोपत्री आहे, अंमलबजावणी नाही. बऱ्याच घोषणा वर होतात, कागदावर येतात, तसा GRही काढला जातो, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याच्यावर निधी टाकला जातो, तळागाळापर्यंत अर्थसंकल्पामध्ये निधी टाकलेला असतो, तो तिकडे जातो. पण नेमका कुठं जातो हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं सांगता येईल, आम्हाला त्यातलं काही कळत नाही. कागद रंगवले जातात, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. प्रत्यक्षात काही असे ना का, कागद रंगवली गेली पाहिजे, तिथे कागद लागतात. विठ्ठल गोपाळ म्हणतात देवा तुमची राज्यबंदी कागदोपत्री अंमलबजावणी नाही. अजूनही रात्री अपरात्री माल जातोच आहे मथुरेला, कसे आम्ही बलवान होणार? भगवान म्हणतात असं घडतंय. हो, देवाने धाडसी निर्णय घेतला. धाडसी निर्णय असा घेतला की तुम्ही नाही देत ना तुमच्या मुलांना, तर आता लेव्हीद्वारा सक्तीची वसुली. तुमच्या घरात शिरून तुमचा माल काढणार आणि तुमच्या मुलांना मी खाऊ घालणार. देवाने हा निर्णय घेतला आणि लगेच घोषणा केली, गोपाळांनो मिळत नाही ना तुम्हाला, नाही मग चला. यार तरी यार लागे, यार लागे, यार तरी यार लागे, यार तरी यार लागे, यार लागे, यार तरी यार लागे,
लागे अवघे माझ्या मागे मागे तो तमारी मोठ भरी तो तमारी अवघे माझ्या भगवान म्हणतात मिळत नाही ना तुम्हाला नाही मग चला चला कुठे चला माझ्या मागे मागे यायचंय का या तरी या रे यायचंय ना तर या कुठे या म्हणतात माझ्याजवळ निवडा निवड नाही अवघे अवघे सर्वांनी या देवाजवळ निवडा निवड नाही निवडा निवड ही जीवाजवळ आहे देवाजवळ निवडा निवड नाही जीवाजवळ आहे हा माझा नाही हा माझ्या भावाचा आहे लगेच निवडा निवड केली हा आमच्या गल्लीतला नाही पलीकडच्या गल्लीतला आहे हा आमच्या गावचा नाही पलीकडच्या गावचा हा आमच्या तालुक्यातला नाही आमच्या जिल्ह्यातला नाही हा आमच्या समाजाचा नाही हा आमच्या पक्षाचा नाही हा आमच्या गटाचा नाही पक्षांतर्गतही गटबाजी असते असं म्हणतात आपल्याला काय माहिती म्हणजे निवडा निवड ही जीवाजवळ असते हा माझा आहे तो माझा नाही निवडा निवड वेगळी करणं ही जीवाची वृत्ती आहे जीव निवडा निवड करतो देव निवडा निवड करत नाही का त्याला करताच येणार नाही का करता येणार नाही सर्व जर त्याचेच आहे तर कोणाला नाही म्हणणार तो ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोच हे सर्व विश्व त्यानेच निर्माण केलेलं आहे मग त्यात त्याला हा माझा नाही असं कसं म्हणता येईल या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबर सर्व जगडंबर त्याचं अपत्य आहे मग त्या माय हा जगाचा बाप नारायण दाखविले बिन परी हे का दाखविले बिन परी हे का माय हा जगाचा बाप नारायण दाखविले बिन परी त्यानेच सर्व हे विश्व निर्माण केलेलं आहे म्हणून त्याला निवडानिवड करता येत नाही हा माझा नाही असं म्हणता येत नाही म्हणून देव म्हणतात माझ्या जीवन निवडानिवड नाही अवघे या एक दुसरं आणखी मार्मिक चिंतन मी सांगतो जीव निवडानिवड करतो देव निवडानिवड करत नाही देव जर निवडानिवड करायला लागला ना तर सांगू तो देव राहणार नाही तो देव राहणार नाही जो निवडानिवड करतो तो देव राहणार नाही कारण निवडानिवड करणं हा माझा नाही म्हणणं हे त्याला उचित नाही आहे कारण सर्व जर त्याचेच आहेत हा माझा नाही असं जर म्हणत असेल तर मग तो देव नाही देव जर निवडानिवड करायला लागला तर तो देव राहणार नाही तो जीव होईल आणि आता पुढचं सांगतो जीव जर निवडानिवड करणार नाही तर तो जीवही जीव राहणार नाही तो जीव देव होईल जो निवडानिवड करणार नाही त्याला जीव नाही म्हणायचं त्याला देव म्हणायचं देव म्हणायचं मी नाही सांगत तुकोबर आहे म्हणतात जे कारण
सगळ्यांना जो माझं म्हणतो, आपला म्हणतो, तोच साधू ओळखावा. देव तेथेच जाणावा, तिथेच देव आहे असं. तुका म्हणे सांगू किती, तोच भगवंताची मूर्ती. जो जीव निवडानिवड करणार नाही, तो जीव राहणार नाही, त्याला देव म्हणावं लागेल, तो देव होईल. देव निवडानिवड करू लागला तर तो देव राहणार नाही, तो जीव होईल. वकिलामार्फत सदर आपण त्याला नोटीस देऊ शकतो की तू देव म्हणण्याला लायक नाही का, आमके माझे नाहीत असं जर तू म्हणतो तर तू देव कसला. देवाजवळ निवडणार नाही, देव म्हणतात सगळ्यांनी या, अवघे या, कुठं या, माझ्या मागे मागे या. देव म्हणतात माझ्या मागे मागे या. याचा अर्थ असा, माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. काही माणसं देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. जीवाने देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, जीवाने देवाच्या मागं जावं. मागं का जावं, पुढं का जाऊ नये, त्याचं कारण सांगतो. पुढं कोणी जावं, पुढं कोणी चालावं, ज्याला कुठे जायचं हे माहीत आहे आणि कसं जायचं हे माहीत आहे त्यानेच पुढे चालावं. ज्याला कुठं जायचं हे माहीत नाही, कसं जायचं हे माहीत नाही, त्याने ज्याला पुढं जायचं माहीत आहे त्याच्या मागं जावं. पुढे त्यानेच चालावं, ज्याला कुठं जायचं हे माहीत आहे आणि कसं जायचं हे माहीत आहे त्यानेच पुढं चालावं. देवाला कुठं जायचं हे माहीत आहे आणि कसं जायचं हेही माहीत आहे, जीवाला नाही माहीत हो. कुठं जायचं हेही माहीत नाही, कसं जायचं हेही माहीत नाही. तू म्हणाल कशावरून, कुठं जायचं आणि कसं जायचं हे जर जीवाला माहीत असतं तर माणसं दारू प्यायले नसते, मांसाहार केला नसता, परस्त्रीगमन केलं नसतं, भ्रष्टाचार केला नसता, विश्वासघात केला नसता, आईवडिलांचा अनादर केला नसता, त्यांना लाथा मारणे नसतं, वाईट काही केलंच नसतं. कारण वाईट केल्यावर कुठं जाण्याची पाळी येते हे त्याला माहीत नाही. माहीत जर असतं तर त्याने हे केलं नसतं. दुराचरण दुर्वर्तन करणाऱ्याला कुठं जावं लागतं. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी ठोबाची. पुढे अवघड यम वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. नरका जाणे तरी पापे आचरावी, कथा न करावी विठोबाची. आणि काही एक कोड, नरका जावे याची चाड, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. वाईट करणं, दुराचरण करणं, दुर्वर्तन करणं हा नरकाला जाण्याचा रस्ता आहे. हे नरकाचे द्वार आहे. त्रिविधम नरक सेदन द्वारं नाशनम आत्मना. या दुराचरणाने, दुर्वर्तनाने नरकाला जाण्याची पाळी येत असते. हे जर माहीत असतं तर त्याने केलं नसतं. म्हणजे जीवाला कुठं जायचं हेही माहीत नाही, कसं जायचं हेही माहीत नाही. म्हणून जीवाने शहाणपणा करावा, मागं राहावं. पुढे जायचं ज्याला माहीत आहे त्याच्या मागे विश्वासाने त्याच्या मागं जावं. म्हणून देव म्हणतात माझ्या मागे मागे या, अवघे माझ्या मागे. सर्वांनी माझ्या मागे मागे या. पण आणखी एक महत्त्वाचा शब्द इथे वापरला आहे, लागे या. याल तरी या रे, पण लागे या. लागे या म्हणजे जोडून चला, मला जोडून चला.
जसं पालखीच्या रस्त्याने चोपदार आपल्याला म्हणतो की नाही लागून चाला लागून चाला, किती अंतर पडले मध्ये, लागून चाला लागून चाला. लागून का चालायचं असतं? जर लागून चाललं नाही, मध्ये अंतर पडलं तर बाजूने चालणारे मोकारमध्ये शिरतात. आणि ते मध्ये शिरले का मागच्यांना पुढचे कुठे गेली हे कळत नाही. म्हणून मागच्या दिंड्यांची जी वाताहत आहे ती याप्रमाणे आहे, याच्यामुळे आहे. लागून चाललं पाहिजे, लागून चाललं पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात लागे या. आणखी लागे या म्हणण्याचा दुसरा एक भाव मी स्पष्ट करतो. अवघे माझ्या मागे मागे आपण लागे या. लागे म्हणण्याचा भाव असा, ज्याला पुढे चालायची सवय झालेली असते ना, त्याला कोणाच्या मागे चालायचं म्हटलं का जीवावर येतं. खरी गोष्ट. ज्याला पुढे चालायची सवय झाली त्याला कोणाच्या मागे चालायचं म्हटलं की जीवावर येतं. मी एवढा जुना कार्यकर्ता, मला डावललं आणि आत्ताचं कालचं पोरग त्याला पुढं केलं. पुढे चालण्याची सवय झाली, त्याला मागं जर टाकलं, मागे जर थांबवलं ना, तर तो मागही नीट चालत नाही. तो मागं राहून काय काय करेल हे तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही हसलात. मागे नीट तो चालत नाही. आणि की म्हणतो जाऊ दे ते गेले, आता चला आपले. म्हणून भगवान म्हणतात लागे या, लागून चला मला. सर्वजण या माझ्या मागे मागे या न लागे या. म्हणजे तुमच्यात विकल्प शिरणार नाही, संशय निर्माण होणार नाही, का बाधा निर्माण होणार नाही. अवघे या माझ्या मागे या लागे या असं सांगितल्यानंतर सगळेजण निघाले. चाललेले भगवान पुढे, गोपाळ मागे. त्यांच्यात एक तर्कतीर्थ गोपाळ होता. तो बाकीच्या गोपाळांना काय म्हणला, का रे? तो म्हटलाय सर्वांनी या माझ्या मागे या. तो चालला, लगेच तुम्ही मागे निघाले. तू नाही ऐकलं काही? म्हणजे मी ऐकलं म्हणूनच म्हणतो तुम्हाला. तुम्ही सगळे त्याच्या मागे चालले, मग काय करायचं काय? मागे नाही चालायचं का? तो म्हणतो मागे चालल्याला माझा विरोध नाही. मग म्हणणं तरी काय तुझं? माझं म्हणणं एक आहे, त्याच्या मागे आपण जाऊ, पण पहिलं त्याच्याकडून आश्वासन घ्या ना आपल्याला, की तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार का? आपण तो चला माझ्या मागे म्हटलं, मग चाललो, चालायचं त्याच्या मागे. पुढे गेलो, तो म्हटला माझ्या मागे येऊ नका, मग जा तुम्ही परत. मग तोंड घशी पडण्याची पाळी येईल. तेव्हा माझं एक म्हणणं तुम्ही लक्षात घ्या, त्याच्या मागे जायला माझा विरोध नाही, फक्त आश्वासन घ्या आणि मागे चला. म्हणजे आपल्याला पुढे बोलण्याचा अधिकार राहील. का तुम्ही त्यावेळेला म्हटला होता तुमच्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र देतो, तुमच्या गावाला कॉलेज देतो, तुमच्या रस्त्याचं डांबरीकरण करतो, तुमच्या गावाला वीज. प्रचाराच्या वेळेला बोलला होतात की नाही? मग नंतर तुम्हाला म्हणता येईल की नाही कुठं गेली ती वीज, कधी येणार, कधी प्राथमिक आरोग्य केंद्र होणार, बोलता येईल की नाही? म्हणून आश्वासन घ्या आणि मग चला, की आपल्याला बोलण्याला संधी राहील. माझा जाण्याला विरोध नाही, फक्त आश्वासन घ्या मग चला. सगळ्यांना ते विचार पटले, सगळे थांबले. सगळे थांबल्यावर भगवान म्हणाले, का रे मी चला म्हटलो, सर्वांनी या म्हटलं, माझ्या मागे या म्हटलं, लागे या, मग थांबलात का? थांबलात का म्हटल्यानंतर सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. त्या तर्कतीर्थ थकले, ये आता बोल, दे उत्तर, दे उत्तर. सगळे त्याच्याकडे पाहू लागल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, सर्वांचा पुढारी हा दिसतोय, याने सगळ्यांना थांबवलेलं दिसतंय. ज्या अर्थी सगळे याच्याकडे पाहतात, याचा अर्थ असा याने थांबवलेलं दिसतंय. भगवंताने लगेच त्याला बोट लावलं, का रे ज्या अर्थी सगळे तुझ्याकडे पाहतात, याचा अर्थ असा तू या सगळ्यांना थांबवलेलं दिसतंय. का थांबवला रे? मी काही प्रश्नचिन्ह ठेवलंच नव्हतं. सर्वांनी या म्हटलं, माझ्या मागे मागे या म्हटलं, लागे या म्हटलं, मग अडचण काय राहिली? का थांबवलं?
तोही म्हणला देवा तूही मला बोट लावतो आणि काय हरकत नाही, मी जबाबदारी स्वीकारतो. मी थांबवले. का थांबवलं? एक देवा लक्षात घे, तुझ्याशी माझा विरोध नाही, तुझ्या विरुद्ध मला बंडाई पुकारायचं नाही का काय करायचं नाही, मी तुझाच आहे आणि तुझ्या मागेच राहणार आहे. मग थांबवलं का? थांबवलं एवढ्या करता तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार का एवढं सांग. ते आश्वासन मिळालं की आम्ही आहोत तुझ्या मागे. भगवान म्हणतात एवढंच होय? अरे मनात शंका आणता कशाला? तुम्ही माझ्या मागे चला तर खरं, आज मी तुम्हाला पोटभर देतो असं आश्वासन भगवान अभंगाच्या दुसऱ्या आजी देतो पोट भरी, 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 माझ्या मागे चला तर खरं, आजी देतो पोट भरी, आज मला पोटभर देतो पोटभर. नक्की? हो नक्की. खरंच? अरे पुरे म्हणाल तोवरी, मग काय राहिलं? पुरे म्हणाल तोवरी, तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत देणार. देवाला असं का म्हणावं लागलं परत? पोटभर देतो म्हटलं प्रश्न मिटला होता ना. पुन्हा पुरे म्हणाल तोवरी असं म्हणायचं काय कारण आहे? तर असं म्हणायचं कारण असं, पोट भरल्यावरही इच्छा शिल्लक राहते. तिकडं 3-3 वाड्या झाल्या, इकडं आणखी एक तरी यायला पाहिजे होती. अरे पोट भरलं, तसं पोट भरलं वरण भात खाऊन, पण बुंदीची एक वाडी यायला पाहिजे होती. म्हणजे पोट भरून एका वाडीची इच्छा शिल्लक राहिली की नाही. इच्छा शिल्लक राहणे अपूर्णतेचं द्योतक आहे. पूर्णता तिला म्हणतात जिथे इच्छा संपली जाते. एका वाडीची इच्छा शिल्लक राहिली याचा अर्थ अपूर्णता आहे. भगवान म्हणतात पोटभर देतो म्हणजे बुंदीची बादलीच तुमच्या पुढे, बोला किती वाढू. पुरे 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 म्हणेपर्यंत देणार, मग काय हरकत आहे? पुरे म्हणाल तोवरी, तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत मी देतच राहणार, देतच राहणार, इतकं देणार. मग काय अडचण आहे माझ्या मागे यायला? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला. याने सांगितलं, आश्वासन आपल्याला मिळालं, आता मागे जायला हरकत नाही. मग चला लगेच भगवान श्रीकृष्ण चंद्र की जय. आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. लगेच घोषणाबाजी सुरू झाली. देवाने विचार केला, आता ही नवीन आफत निर्माण झाली. मी यांना देणार, पोटभर देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार, पण काय माझ्या घरचं देणार आहे का? यांच्याच घरचा माल काढणार
ज्ञानना खाऊ घालणार. आणि हे जर असे घोषणाबाजी करू लागले तर हे कसं काय शक्य होणार. म्हणून भगवान म्हणतात मी तुम्हाला पोटभर देतो, पुरे म्हणेपर्यंत देतो, पण तुम्ही 2 नियमांचं पालन केलं तर देतो. म्हणजे 2 नियम कोणते. ते 2 नियम भगवान अभंगाच्या 3 हळूहळू चाला 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 हळूहळू चाला भगवान म्हणतात 2 नियमांचं पालन केलं तर मी तुम्हाला पोटभर देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार. म्हणजे कोणते 2 नियम. हळूहळू चाला. हळूहळू चालायचं. पावलाचा आवाजही होता कामा नये. काही काही माणसं आले का जमीनच हादरते, माशे आले असं वाटतं. म्हणजे दुसऱ्यांना जाणीव येते लगेच त्यांच्या चालण्याची. भगवान म्हणतात जाणीव होता कामा नये, अशा पद्धतीने सावकाश चाला, हळूहळू चाला. आणि तोंड बंद. कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाबरोबर बोलायचं नाही. गप्पम चुप्पम असं शांततेत चला. मग मी तुम्हाला आजी देतो पोटभरी. कारण चोरी करायची, तुमच्याच घरचा माल काढायचा आणि तुम्हाला द्यायचा आहे. गडबड गोंधळ करून चोरी कुठं होऊ शकेल का. आरडाओरडा करून ढोल वाजून चोरी होईल का. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही जर या 2 नियमांचं पालन केलं तर मग आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. असं भगवंताने म्हटल्यानंतर तो तर्कतीर्थ होता ना, त्याच्या डोक्यात तर्क शिरला. एक काय खरं दिसत नाही याच्या मागे जाणार. हा याच्या घरचं देणार नाही, हा चोरी करून देणार म्हणतो. आणि चोरी यशस्वी होईल कशावरून. जर ना यशस्वी झाले तर उपाशी मारण्याची पाळी येईल. मग काय करावं. याच्याबरोबर जाऊ नये. न जाणं हेही बरं नाही. मागं जावंच लागतं. जर नाही मागं गेलं तर कुठे आपलं प्रकरण कुठं रखडून पाडलं जाईल हे सांगता येणार नाही. म्हणून त्यांच्या मागं जावंच लागतं. सोडता येत नाही. मागं जावं तर नक्की मिळेल असं नाही. मग काय करावं. त्याला लक्षात आलं एक मध्यम मार्ग त्याने काढला. काय. जाता जाता भेळ भत्ता मारून जाऊ, थोडासा नाश्ता करून काही खाऊन जाऊ. मग मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. असा मनात त्याच्या विचार आल्यानंतर देवाला कळायला काय उशीर आहे. काय जाणे जीवीचे सगळं नारायण. भगवान म्हणतात अरे मनात शंका आणता कशाला. मी तुम्हाला पोटभर देणार आहे, पुरे म्हणेपर्यंत देणार आहे. अरे भलतं सलतं खाण्याची इच्छा तुम्हाला कशाला होते. भलतं सलतं खाल्ल्यानंतर पुन्हा जेवायच्या वेळेला तुम्हाला जेव्हा वाटणार नाही. आता नाही मी जेवत, आता मी केलाय जरा नाश्ता खाल्ला, आता मला भूक नाही. खायच्या वेळेला तुम्ही खाणार नाही. म्हणून भलतं सलतं खाऊन तुमचं पोट भरून नका. त्यात तुमचे नुकसान आहे, ते नुकसान टाळा. हेच भगवान अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा